नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण बघूया. आई बाबा सारंग सावली यांच्यासाठी अमृताने खूप सुंदर असं जेवण बनवलेलं असतं. त्यांना अगदी मान सन्मान आणि आदरपूर्वक त्यांना जेवायला वाढलेलं असतं आणि बाबा स्वतः उभे असतात यांचं जेवण वाढायला किंवा कशा प्रकारे जेवतात, काही कमी पडायला नको म्हणून सगळी तयारी बघायला बाबा स्वतः उभे राहिलेले असतात. सारंग म्हणतो, 4च ताटं कसे? बाबा म्हणतात, अरे सारंग, आधी मान आपल्या वारकऱ्यांसाठी, मग आम्ही घरचे लोक जेवणार. आधी तुम्ही जेवा, तुमचा मान खूप महत्वाचा आहे आज. आई बाबा सारंग सावली चौघेही बसलेले असतात. घास घ्यायच्या आधी सारंग म्हणतो, आई कुठे? अमृता म्हणते, आज तर त्यांच्याच खोलीत जेवणार आहे, ते काय बाहेर येणार नाहीये जेवायला. त्या म्हणतात, मला बरं वाटत नाहीये, माझं जेवण इथेच आणून दे. आता सारंगच्या लक्षात येतं सकाळी जो प्रकार झालाय त्यामुळे आई बाहेर यायला तयार नाहीये. तरी यांच्यासोबत जेवायला सारंग बसलेला असतो, त्यामुळे तो काही बोलत नाही, अगदी शांतपणे तो जेवतो. पण आईचं काय ते लक्षात आलेलं असतं. चौघचे चौघ एकमेकांकडे बघत असतात, कारण आई खाली काय येत नाहीये जेवायला हे सगळ्यांच्याच लक्षात आलंय. सारंग म्हणतो, बाबा तुम्ही काळजी करू नका, आपण निवांत जेवू. आईकडे जाऊन मी नंतर बघतो तिला नेमकी काय होतंय, आणि तिचा गैरसमज झाला असेल तरी तो मी दूर करण्याचा प्रयत्न करीन. आपण निवांत जेवू, मग बघूया. सावली म्हणते, भाऊजी तारा मॅडम कुठे ते दिसत नाहीये. आता मात्र सगळे एकमेकांकडे बघतात, कारण सावलीला माहितीच नसतं सगळी काही तयारी अमृताने एकटीने केली आहे. ताराने जराची सुद्धा मदत केलेली नसते. ताराचं ऍक्च्युली पोट बिघडलंय त्यामुळे ती जेवायला येणार नाही. ताराचं आहे ना पोट बिघडलंय, त्यामुळे ती जेवायला काही येणार नाही आणि तिची तब्येतही बरी नाहीये. जयंती मात्र मस्त डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि यांच्या सगळ्यांकडे बघत असते. सारंग म्हणतो, चला आपण सुरुवात करूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल सगळे म्हणलेले असतात आणि हे चौघेच मात्र जेवायला लागलेले असतात. जयंती तिथे बसलेली असते. अमृताला म्हणते, मला भूक लागली, मला जेवायचंय. अमृता जागेवरूनच तिला म्हणते, थोडंसं थांब, यांचं झालं की देते तुला. अगदी लहान बाळासारखी करत असते ही जयंती. सावली जेवायला बसलेली असते, पण तिचं काही मन लागत नसतं. सारंग सर, तिलोत्तमा मॅडमची समजूत फक्त तुम्हीच काढू शकता, बाकी कोणीच नाही. सावली तू जेवण करून घे, आईकडे जातोय मी नंतर. बाबा म्हणतात, आरामात होऊ द्या, अगदी निवांत. तिलोत्तमा मात्र तिच्या बेडरूम मध्ये अगदी रागाने बसलेली असते. सारंग एक खरंच चांगला मुलगा असतो, तेही संस्कारी, आईचा संस्कारी मुलगा. जेवण झाल्या झाल्या पहिला तो आलेला असतो तिलोत्तमाकडे, तिची समजूत काढायला आणि तिचा राग दूर कसा होईल हे बघायला. आई तू जेवली नाहीस का? भूक नाहीये रे, विषय वेगळा आहे आई. तिलोत्तमा म्हणते, सारंग नेमकी तुला काय ऐकायचंय माझ्याकडून? काय अपेक्षित आहे सारंग, जरा सांगतोस का? सावलीबद्दलच आहे आई. अरे माहिती आहे की तुला विषय, मग कशाला विचारतोय परत? सारंग म्हणतो, आई सावलीवर इतक्या सहजासहजी विश्वास ठेवलेला नाहीये मी. खूप बारीक अभ्यास केला, बारीक विचार केला. सावली काय आहे समजून घेतलं, मग तिच्यावर विश्वास ठेवला. अगं सावली खरंच दिसते तशीच आहे, काही वेगळी नाहीये आणि प्लॅन वगैरे काहीही नाहीये, अगदी डोक्यातून काढून टाक. आणि हे बघ, एकदा माझ्या नजरेतून सावलीकडे बघायला लाग, तुला सावली अगदी छान आणि व्यवस्थित दिसेल. तू फक्त रागराग करतेय आणि तिरस्काराच्या भावनेने तिच्याकडे बघते, म्हणून तुला सावली अजिबातच कुठल्याच अँगलने चांगली वाटत नाही. एकदा सारंगच्या नजरेतून बघ, मी तुला खात्री देतो 100% सावली तुला चांगलीच दिसणार. आई मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवून एकदा सावलीला चांगलं बघ. सारंग, तुझी नजर, तुझा दृष्टिकोन वेगळा, माझी नजर, माझा दृष्टिकोन वेगळा. तुझी कायमच वेगळी नजर राहणार आणि माझी अशी वेगळी नजर राहणार. मी तुझ्या नजरेतून नाही पाहू शकत आणि तूही माझ्या नजरेतून नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, माझं सौंदर्याबद्दलची जी व्याख्या आहे ना, ती अगदी तशीच आणि तशीच राहणार, अगदी एवढीशी सुद्धा बदलणार नाहीये सारंग. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर, ही सौंदर्याची व्याख्या परफेक्ट आहे आणि हीच माझ्या डोक्यात फिट झाली आणि हीच मला आवडते. त्यामुळे कुठलीही सौंदर्याची नवीन व्याख्या माझ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू नको प्लीज सारंग. स्वतःला जे वाटतं ते दुसऱ्यावर लादणं योग्य नाहीये सारंग. सारंग म्हणतो, का ग आई, सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर, विठुराया सुंदर वाटत नाही का तुला? असे लोप करावा किंवा त्यांना आपलंसं करावं, त्यांच्या जवळ जावं, त्यांना समजून घ्यावं, लाड करावे असे वाटत नाही विठुराया? म्हणजे का? कारण ते सावळे आहेत ना. तुझ्या भाषेत सुंदर हेच अतिसुंदर आणि नितांत सुंदर. विठ्ठल अगदी याच्या विरुद्ध आहेत, त्यामुळे ते तुझं आवडत नाही का आई तुला? त्यांच्याबद्दलही बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे का तुझा? तिलोत्तमा आता सारंगकडे बघायला लागलेली असते. सारंग, सिरियसली? अरे तू काय बोलतोय, कळतंय का तुला? तिलोत्तमा उडते आणि म्हणते, तुला सुद्धा माहिती आहे की पांडुरंगाची भक्ती मी करते, माझा विश्वास आहे त्याच्यावर, पण त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. तू कुठलाही संबंध कुठेही जोडायचा प्रयत्न करतोय सारंग. सारंग, तू विषय उगाच भरकटवतोय. सारंग म्हणतो, नाही आई, विषय अगदी तोच आहे, विषय कुठे भरकटत नाहीये. सावळा माझा पांडुरंग उभा विटेवरी. का आई, त्या विठुरायाकडे बघितल्यावर आपल्याला काय दिसतं? रंगरूप, की त्याचं प्रेम, त्याची माया,
भक्तांना जवळ करण्याची त्याची आपुलकी काय दिसतं आई नेमकी तुला? आई, वारी पूर्ण झाल्यावर जेव्हा मंदिरात पोहोचलो आणि पांडुरंगाच्या पुढे उभं होतो त्याच्या सावळ्या रंगामध्ये अगदी मी रंगून गेलो ग. रंगाचं भेदभाव काहीही माझ्यामध्ये राहिला नाही. अगदी मी मग्न झालो माझ्या पांडुरंगाकडे बघण्यात. रंगात रंगोनी रंग माझा वेगळा याचा खरा अर्थ जेव्हा मी पांडुरंगाच्या समोर उभं होतो तेव्हा कळला आई मला. रंगरूपाच्या पलीकडे ती मायेची सावली आली दिसली मला आई. ते सौंदर्य दिसलं, ती आपुलकी, ते प्रेम, जिव्हाळा सगळं काही दिसलं. फक्त रंगाच्या पलीकडे आई, रंगावर अडकून बसली तर काहीच दिसणार नाही. आई, मी काय अनुभवलंय ना मला तुला शब्दात सांगणं कठीण आहे आणि मी तुला सांगूही शकत नाही. प्रत्यक्षात तिथे तुझं असती तर तूही माझ्यासारखीच बोलली असती. कारण जेव्हा स्वतः पांडुरंगाला मी अनुभवलं तेव्हा काय ते सगळे काही माझे विचार बदलले आणि सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा. जे बघत होतो ऐकत होतो कानाने ते सगळं वेगळं आणि प्रत्यक्षात जेव्हा तिथे सगळं काही बघितलं तेव्हा मात्र सगळं चित्र वेगळं होतं आई. अंगावर अगदी शहारे यावे असा काही तो क्षण होता. अगं, साक्षात पांडुरंगाच्या दारात होतो मी आई. आणि खरंच त्याला नशीब लागतं आणि ते मला सावलीमुळे मिळालं की त्यांची वारी मी करू शकलो. तिलोत्तमा आता डोळ्यात पाणी आलेलं असतं. सारंग जे सांगतोय ते तिला पटत असतं पण तिचं मन मात्र मानत नसतं. फक्त सावलीवर राग म्हणून तिलोत्तमा प्रत्येक गोष्टीला असा विरोध करत असते. मला माहिती आई, तुला आत्ता जेवढं काय सांगितलं किंवा काय प्रश्न विचारले एकाही प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नाहीये. पण हो, माझ्या सावलीमध्ये तिचा पांडुरंग, तिची भक्ती सगळं काही दिसतं. तुकोबराया जसं म्हणतात ना तसं विठुराया तिच्या ठाई जाणवतो. अगं, सावलीबरोबर जरा बसून बोलून अनुभव तरी घे, तुलाही जाणवेन. प्रत्येक याच्यामध्ये विठुराया सामावलाय. तिच्या अगदी प्रत्येक शब्दात, वागण्यात, बोलण्यात, दुसऱ्यांना मदत करण्यात. त्यामुळे सावली वेगळीच आहे ग काहीतरी. तुझी सौंदर्याबद्दलची व्याख्या वेगळी आहे आणि माझी सावलीकडे बघण्याची किंवा सौंदर्याबद्दलची व्याख्या अगदीच वेगळी आहे. त्यामुळे सावली खरंच मला चांगली वाटते आणि तुला अगदी विरुद्ध वाटते. म्हणून तर रागराग करते सावलीचा. तिच्या प्रेमामध्ये तर आहेच गाय मी. आता तिच्या भक्तीत सुद्धा मी भक्त झालोय तिचा. एक ना एक दिवस तिच्या ठाई असलेलं निर्मळ मन 100% तुला जाणवेल आई. त्यावेळेला सावली काय तुला जाणवेल आणि स्वतःच्या तोंडाने तू कबूलही करशील. हीच अपेक्षा ग आई, दुसरं काही नाही. सारंगच्या बोलण्याने तिलोत्तमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पण तिलोत्तमा एकही शब्द बोललेली नसते. सारंगला काय बोलायचंय, समजून सांगायचंय सगळं काही त्याच्या परीने त्याने प्रयत्न केलेले असतात आणि सारंग आता तिथून निघून जातो. इकडे आता सोहम ताराकडे आलेला असतो आणि ताराला म्हणतो, का ग, तुला आनंद वाटत नाहीये? एवढं काही सगळे लोक आनंदी आहोत, आम्ही सगळं काही करतोय, तुला कसा आनंद होत नाही ग तारा? तारा म्हणते, आजी माझ्याकडे बघ, मी आनंदी आहे, खूप आनंदी आहे सोहम, सगळीकडे आनंद तर भरलाय. नाराज आहे माझ्यावर तारा? का नाराज असण्यासारखं काही केलंय का तू सोहम? वाव सोहम, आय एम लकी. फायनली माझ्या मनात काय चाललंय कळतंय रे सोहम तुला. अरे म्हणजे माझी सुद्धा तुला थोडीफार काहीतरी जाणीव आहे. तारा असं टोमणं देते आणि थोडीशी लांब गेलेली असते. सोहमला कुठेतरी खटकलेलं असतं की ताराचं नेमकी काय चाललंय. सोहम ताराच्या जवळ येतो, तिचे हात हातात घेतो आणि म्हणतो, तुझ्या मनात काय ना सरळ सरळ सांग ना ग, असं कोढ्यात बोलू नको प्लीज. तसं मला काहीही कळणार नाहीये तारा, काय चाललंय मला सांगतीस का? कोण आहे मी? हा काय प्रश्न, माझी बायको आहेस तू? तुझी बायको? एवढीच ओळख आहे सोहम माझी, त्या पलीकडे काहीही ओळख नाहीये. तुझीच अशी इच्छा आहे की त्या पलीकडे माझी काही ओळखही नसावी, फक्त सोहमची बायको तारा एवढीच माझी ओळख असावी. तारा तू गैरसमज करतीया. म्युझिक कंपनी तुझ्यासाठीच ओपन केली आपण, तुला हवंय ते कर, हवंय तितकी प्रगती कर. तू इंडिपेंडंट आहेस, माझ्यावर तू अवलंबून नाहीच तारा. सोहमचं आणि ताराचं खूप असं भांडण झालेलं असते, वादविवाद झालेले असतात. सोहम शेवटी चिडतो आणि तिथून निघून जातो. सोहम गेल्यावर तारा मनातल्या मनात म्हणते, ऐश्वर्या वहिनींनी एक गोष्ट फायद्याची आणि महत्वाची अशी सांगितली, काहीही झालं तरी मूल मात्र होऊ द्यायचं नाही. मूल झालं की बंधनात अडकून बसशील, मूल होऊ द्यायचं नाही. हा सल्ला मी कायमच लक्षात ठेवणारे ऐश्वर्या वहिनी, थँक्यू, मनातल्या मनात तारा म्हणत असते. इकडं आता सगळे बसलेले असतात आणि साऊ सगळ्यांना बडीसोप देत असते. बाबा म्हणतात, साऊ जेवण खूप छान झालं होतं. बाबा आता बबलूला म्हणतात, नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आम्हाला असा जावई मिळालाय. माझ्या पोरीची किती काळजी घेतात, इतकी श्रीमंती असून जरा बी गर्व नाहीये, असा जावई मिळायला खरंच भाग्य लागतं. बबलू म्हणतो, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही एकट्यानेच पुण्य नाही कमावलं, आमच्या सारंग दादाने सुद्धा पुण्य कमवलं म्हणून सावली बहिणीसारखी इतकी छान बायको मिळाली आहे त्याला. तारा आता सोहमला फोन लावते आणि तुझं झालं असेल सगळे सुख सोहळे तर ये रूम मध्ये लगेचच्या लगेच. सोहम आता घाईघाईने चाललेला असतो, मी जरा 1 मिनिटात आलो. बाबा म्हणतात, हो या की. सोहमच्या मागे आता बबलूही गेलेला असतो, कारण बबलूला कळतं की सोहम इतका घाईने गेला म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. सावली आणि आई बसलेले असतात. मला एक सांगायचंय. सावली म्हणते, अगं आई सांग ना. साऊ, लवकरात लवकर या घरात पाळणा हलू दे. एकदा काही पाळणा हल्ला या घरात की गोकुळ होऊन जाणार घराचं, सगळं काही बदलेल बघ. आणि तिलोत्तमा मॅडम सुद्धा आनंदाने तुझा स्वीकार करतील.
लवकरात लवकर पाळणा हलेल याकडे लक्ष दे साऊ, आईने सांगितलं ते साऊला कळालेलं असतं. जयंती तर बसलेलीच असते यांचं सगळं संभाषण ऐकायला आणि बारीक तिने ऐकलेलं असतं. इकडे आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्या रूममध्ये असतात आणि ऐश्वर्या महत्वाचं सांगत असते तिलोत्तमाला. मॉम, वाईटाची सुरुवात अशीच होत असते, अशी म्हणजे सेम अशीच. मॉम, मला माहिती आहे सगळं काही तुम्हाला अजिबातच सहन होत नाहीये. ऍक्च्युली सगळं बघून मलाच इतका राग येतोय, तर तुम्हाला किती राग येत असणार आहे मॉम? सगळं बघून मला माझ्या मैत्रिणीची एक गोष्ट आठवली, अगदी खरी झाली. माझ्या मैत्रिणीच्या घरी तिचा भाऊ असंच लव्ह मॅरेज केलं आणि त्या मुलीच्या इतका आहारी गेला की आई वडिलांना टोटली विसरून गेला तो. ज्या आईने लहानाच्या मोठं केलं, शिकवलं, इतकं मोठं काही सगळं दिलं त्याच्या पदरामध्ये, आणि ज्या बाबांनी इतक्या खस्ता खाऊन आजारपण काढलं, सगळं काही त्याच्यासाठी केलं, टोटली दोघांनाही विसरून गेला आणि फक्त बायकोच्या मागे लागला तो. बायको आणि बायको आई वडिलांना विसरूनच गेलाय मॉम. आणि हो, माझ्या मैत्रिणीच्या घरी हे सत्य घटना आहे आणि रिअल झालंय. उगाच वाढून चढून काय सांगत नाहीये मॉम. आता मुद्दाम ऐश्वर्या हे तिलोत्तमाला सांगत असते, जेणेकरून तिलोत्तमा अजून चिडणार आणि सावलीचा आणि सारंगचा रागराग करणार. आई इकडे म्हणते, साऊ, जगातल्या अनुभवावरूनच बोलले मी हे. तुमच्या घरात लहान बाळ आलं की सगळं काही वातावरण, सगळ्यांची मनं, सगळं काही विसरून सगळं काही आनंदाने वागू लागतात. जे दुःख भरलंय ना मनात किंवा राग, तो सगळा काही दूर होणार आणि बाळाच्या येण्याने सगळं काही छान आणि व्यवस्थित होणार. अनुभव आहे साऊ, म्हणूनच तुला सांगतेय, याच्यावर नक्की विचार कर. तुझ्या सासूबाई तिलोत्तमा मॅडम वरवर दिसायला कडक दिसतात, पण मनाने इतक्या चांगल्या, इतक्या प्रेमळे दिसतं की त्यांनी कितीही वरवर रागराग करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं मन किती स्वच्छ आहे त्यांच्याकडे बघून लगेच कळतं. आई म्हणते, साऊ, माणसं कळतात घ्या आम्हाला. दिसणारा माणूस आतून कसा आहे हे सुद्धा कळतं. वरवर दिखावा करतो की मनात कपट ठेवून वागतो, सगळं काही कळतं ग. तुमच्या चालण्या बोलण्यातून, सगळं काही करण्यातून तुम्ही नेमकी कशी हे कळतं. आतापर्यंतचा अनुभव आहे आमच्या गाठीशी. त्यांची तुझ्याकडून काही अपेक्षा नाहीये, फक्त लवकरात लवकर या घरामध्ये पाळणा हलावा एवढीच साधी अपेक्षा आहे ग त्यांची. त्याच्यामुळे त्यांची चिडचिड होते आणि त्या नाराज राहतात. एकदा काय एवढी इच्छा पूर्ण झाली की बघ, अक्षर आनंदाला उधाण येईन तुमच्या घरामध्ये. तुझं एक मूल या घराला दिलं ना, तर सगळं घरदार आनंदाने तुझा स्वीकार करतील. साऊ, एवढं करून तर बघ ग. त्यांचं बोलणं मात्र जयंती अगदी मन लावून ऐकत असते. सावली सगळं शांतपणे आईचं ऐकून घेते आणि आता म्हणते, आई, तिलोत्तमा मॅडमने मूल झाल्यावर मला स्वीकारायचं की मी आहे तशी आत्ता मला स्वीकारायचं, काय योग्य वाटतं तुला? आई आता शांत बसते. सावली म्हणते, आहे तशी मला त्यांनी स्वीकारावं ही अपेक्षा आहे मला. सावली म्हणते, आई, तुला माहिती आहे का, सारंग सरांपासून माझ्या आवाजाचं सत्य लपून ठेवलंय ना, या गोष्टीचाच खूप मला त्रास होतोय. आई, सारंग सरांनी खूप केलंय आपल्यासाठी, नेहमी काळजी करतात, पाठीशी उभे राहतात, आपल्याला प्रत्येक दुःखात सुखात ते खंबीरपणे साथ देतात. सारंग सरांनी इतकं केलंय ना आई, मी काहीही करू शकले नाही किंवा करणार की नाही हे सुद्धा मला सांगता येणार नाही. सारंग सर मात्र खूप करत राहतात माझ्यासाठी. इतके चांगले असताना, इतके निर्मळ मनाचे असताना मी मात्र त्यांच्यापासून किती मोठं सत्य लपवतेय हे ओझंच मला सहन होत नाही आई. मला असं झालंय की माझ्या मनावरचं ओझं कधी उतरेल आणि सगळं सत्य मी सारंग सरांना खरं खरं कधी सांगेल. आई, सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा आलाय ग. इतक्या चांगल्या माणसांपासून इतकी लपवाछपी करणं योग्य नाही आणि मला हे सहनच होत नाही. ते इतके प्रामाणिकपणे माझ्यावर विश्वास ठेवतात आणि मी मात्र खोटेपणाने वागते किंवा इतकं मोठं सत्य लपवून त्यांच्याबरोबर राहते. आई, हे चांगलं नाहीये ग. लवकरात लवकर या सत्यातून मला मुक्त व्हायचंय. सत्य सांगितलं की मी अशी कायमची मोकळी होऊन जाणार. नात्याची नवीन सुरुवात करता येईल आई. मला जरा मोकळं झाल्यासारखं वाटेल. आता काहीतरी चुकल्यासारखं, काहीतरी मनात ओझं असल्यासारखं, असं गुतल्यासारखं वाटतं की कुठेही काहीही करायला गेले की माझं मागचं सत्य पटकन पुढे येतं की मी लपवालपी करतीये, खोटेपणाने वागतीये. त्यामुळे कधीही आई मी स्वतःला माफ करू शकत नाही. जोपर्यंत सारंग सरांना मी सगळं काही सांगत नाही ना, तोपर्यंत माझी घालमेल अशीच होत राहणार आणि मी कधीही मोकळ्यापणाने वागू शकत नाही. इतका समोर चांगला व्यक्ती असताना त्याची फसवणूक करतेय, मी कशी खुश राहू शकते आई? सावली म्हणते, मी खोटं बोलते, अशा गोष्टी त्यांच्यापासून लपून ठेवते ना, खूप त्रास होतो आई मला या गोष्टींचा. पण मी लवकरात लवकर काहीतरी करणार की या त्रासातून मीही मुक्त होणार आणि सारंग सरांना सत्य कळणार. आई, तू नको काळजी करू ग. सावलीला आता अगदी गहिवरून आलेलं असतं. ती पटकन उठते, आई मी आलेच किचनमधून, आणि सावली पटकन किचनमध्ये जाते. जयंती तिथेच बसलेली असते. सावली गेल्यावर जयंती आई बाबांना म्हणते, याला काय म्हणतात माहितीये का? दैव देतं आणि कर्म नेतं. सावली स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडायला निघलीये. काय तर सारंग सरांना सत्य सांगायचंय तिला. हिला समजून सांगा काहीतरी. कसं आहे ना सासूबाई, देव देऊन बघतो, देव देऊन बी बघतो आणि न देऊन बी बघतो. आता बघा, सावलीकडे सगळं काही आहे, सगळं दिलंय तिला. आपल्याकडे काहीही नाही, काहीही दिलं नाही देवाने. एका बाजूला पारडं असं गच्च भरलं आणि एका बाजूला पारडं रिकामं. ही देवाची लीला.
पण ज्याला कळेल त्याला कळेल. आई, तुमच्या धोंड्याच्या हाताला काही काम नाही म्हणून आमच्या जीवाला त्रास. इकडे घर पैशाने भरलेलं, श्रीमंती, सगळी माणसं चांगली, नवरा सोन्यासारखा, तर हिला अवदसा सुस्ती आहे. कुठून अवदसा हिच्या डोक्यात आली आणि सत्य सारंगरावाला सांगायचं डोक्यात आलंय तिचं तिला माहिती. आई, थाळा वाजून साप घरात घालतात ना, तसं करतीये तुमची लेक. जरा डोक्यात काहीतरी सांगा तिच्या समजून, म्हणजे डोक्यात भरेल काहीतरी. रिकामं झालंय वाटतं तुमच्या लेकीचं डोकं. जयंती प्रत्येक वेळेला कडवत बोलत असते, पण या वेळेला ती अगदी बरोबर बोललेली असते. सत्य कळाल्यावर कदाचित तिलोत्तमा आणि सारंग घरातून काढून देतील अशी भीती वाटत असते जयंतीला, म्हणून जयंती हे बोलत असते. जयंती म्हणते, सासूबाई, मला टोमणे मारण्यापेक्षा, मला अक्कल शिकवण्यापेक्षा तुमच्या धोंड्याला हाताला धरून कामाला लावलं असतं ना, तर आज ही वेळ आलीच नसती हो. जयंती म्हणते, नवरा बायको बघून घेऊ काय करायचं ते. अहो, नवरा बायको आहे आम्ही, बघूनच घेऊ आमचं काय करायचं ते. पण हिचं काय, हिच्या डोक्यात जे खूळ आहे ते कसं काढायचं ओ सासूबाई. या सावळीच्या डोक्यात काय चाललंय. सारंग सरांना जर सगळं काही सत्य सांगितलं तर विठ्ठलाच्या साक्षीने भैरवी माईला जो शब्द दिला, जे वचन दिलं, त्याचं काय. विठ्ठलाचं वचन शब्द मोडायला निघली का ही सावळी. आई म्हणते, जयंती जरा हळूच बोल. जयंती म्हणते, काय हळू काय बोलू मी, कळू दे की सगळ्यांना, नाहीतरी उद्या सांगणारच आहे ना सावली, मी आज सांगून टाकते. अहो, आवाज कमी करायला लावू नका सासूबाई. आबा म्हणतात, सुनबाई हळू हळू. बास मामांजी, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं. सारंग बेडरूममध्ये बसलेला असतो आणि त्याच्या पाठीला, हाताला खूप असा त्रास होत असतो, कारण ती कावड जी असती त्याला काचलेली असते आणि तरी खूप त्याला त्रास होत असतो. सावली आता बेडरूममध्ये येते आणि सारंगची ही अवस्था बघते. बिचाऱ्या सावलीला खूप वाईट वाटलेलं असतं. सारंगचं लक्षही नसतं की सावली बेडरूममध्ये आली आणि काहीतरी करतीये. तो आपल्या स्वतःच्या हातानेच त्याची पाठ दाबत असतो. आता सारंगच्या शर्टवरूनच त्याला बाम लावायला लागलेली असते, पण तिला काही ते लावता येत नसतं. सारंग म्हणतो, थांब जरा, आणि सारंग आता शर्ट काढतो. आता मस्त त्याची ती मान पाठ अशी चोळून आणि दाबून देत असते, कारण तिला खूप अशा वेदना होत असतात. कावड घेतल्यामुळे पूर्ण त्याची ती मान अशी काचलेली असते. मालिश केल्यासारखं करत असते. त्याने थोडासा आता सारंगला फरक पडायला लागलेला असतो, आरामही मिळतो. सावली म्हणते, सारंग सर, तुम्हाला सांगू का, बाहेर आई बाबा तुमचं खूप कौतुक करत होते. तर सारंग सर, तुम्ही आहातच कौतुक करण्यासारखे, त्यामुळे ते कौतुक करत होते. सावली म्हणते, प्रत्येक सासू सासऱ्यांचं स्वप्न असतं की आपला जावई असा असावा, तसा असावा, अगदी परफेक्ट असा जावई असावा, असं प्रत्येकाला वाटतं. सारंग सर, तुम्ही मात्र शब्दांच्या पलीकडचे आहात. अपेक्षा आहेत त्यापेक्षाही खूप वेगळे आणि खूप चांगले. माझ्या आईबाबांना खूप कमी वेळेला मनापासून आनंदी बघितलंय. आता मात्र त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ते मनापासून आनंदी आहे असंच दिसतंय. मला खूप समाधान वाटलंय या सारंग सर. सगळं श्रेय तुम्हाला जात आहे सारंग सर. तुम्ही खूप काय केलंय आमच्यासाठी सारंग सर. आता बोला, मी काय करू तुमच्यासाठी सारंग सर. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी. सारंग सावलीला म्हणतो, काय करायचं सांगू का मी, आणि तिला समोर बसवलेली असते आणि अगदी जवळ घेतो आणि डोळ्यात डोळे घातलेले असतात. सावली ही शांतपणे त्या सारंगकडे बघत असते आणि सारंग तसं तसं सावलीला जवळ घेत असतो. आता बघूया नेमकी सावलीने सारंगसाठी काय करणं सारंगला अपेक्षित आहे हे कळणार उद्याच्या भागात. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.